मुंबईतील भांडूप येथील LBS मार्गावर टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. हा भीषण अपघात भांडूप स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या पडवाई जवळील LBS मार्गावर सकाळी 10:30च्या सुमारास झाला. मिळालेल्या माहितीनुसार भांडूप विलेज रोड जवळील LBS मार्गावरील सिग्नलवर एक टेम्पो उभा होता. सिग्नल सुटल्यानंतर टेम्पो पुढे निघत असताना त्याच्या मागील बाजूने पायी चालत असलेल्या वृद्ध महिलेला टेम्पोचा धक्का लागला. त्यामुळे त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी टेम्पोचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिलेला वाहनाखालनं बाहेर काढून उपचारासाठी अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.